हे एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेतच असाल. आणि आज होता सॅटरडेचा दिवस आणि आज आम्हाला फिरायला जायचंय. आणि याची मला आधी अजिबात पण कल्पना नव्हती आम्हाला फिरायला जायचे म्हणून. मस्त माझं रिलॅक्समध्ये काम चालू होतं. मस्त ब्रेकफास्टसाठी मी मिक्स पिठाचे धिरडे बनवले होते. धिरडे केचप एन्जॉय केला आणि स्वयंपाक करण्यासाठी वेळ होता. म्हटलं आधी स्वतःचं आवरण्याच्या आधी हे काम करणं गरजेचं आहे. हे काम करून घेऊ आपण, कारण 2-4 दिवस झालं मी फ्रीज क्लीन करू असं चालू होतं, पण काही करणंच होत नाही, वेळच भेटत नव्हता. म्हटलं आज काही पण करून हे करून घेऊ क्लीन आणि नंतर पुढची कामं करून घेऊया. त्यासाठी मी सगळं सामान वगैरे बाहेर काढत होते फ्रीजमधलं. आणि फ्रीज क्लीन करता करताच मला कळलं की आपल्याला फिरायला जायचंय. माझी अशी धांदल उडाली ना, म्हटलं अरे आधी सांगायचं ना, एक दिवस आधी सांगायचं ना की आपल्याला फिरायला जायचंय. असं माझं त्यांच्यासोबत चालू होतं बोलणं. आणि तेवढ्यात ते म्हटले नको गडबड करू, थांब म्हटले ते तू तेवढं काम पूर्ण कर, तुझं आवर, मग निघूयात आपण. मग जरा तसल्ली भेटली, बापरे, जरा मोकळा श्वास घेतला. आणि मग परत लागले कामाला. पटापट सगळं फ्रीज क्लीन करायला घेतलं. सगळं आतून फ्रीज क्लीन केलं आणि मग नंतर सगळ्या वस्तू जेवढं काही बाहेर काढलं होतं ते सगळं आतमध्ये रचून ठेवलं. सगळं काही सामान वगैरे इथे सगळं खालच्या साईडला पीठ वगैरे ऑर्गनाईज करून घेतली. इथे बेसन पीठ, परत रवा, परत अजून कॉर्नफ्लावर, मैदा, इथे सगळं काही लावून ठेवलं. इथे बघा रवा आहे हा, आणि इथे मागं आहे ना खोबऱ्याच्या वाट्या आहे, जराशा घरून दिल्या होत्या, त्याच आहेत. खूप दिवस झालं, त्याचं पण यूज करावं लागेल आता. आणि हे बघा, हे बुंदी रायता आहे ना, बुंदी आहे ना, ही रायत्यासाठी आणली होती, पण रायता काही आमच्या तेवढा खाल्ला जात नाही. 1-2 वेळा वापरली, नंतर ती खूप दिवस झालं फ्रीजमध्ये तशीच पडून आहे. म्हटलं आता ही फेकून द्यावी. फेकून म्हणजे बाहेर ठेवलं ना कावळे खाऊन जातात, एवढं काही नाही आहे फेकून देण्याचं, गाईला दिलं तरी चालेल. आणि इथे सगळे मी मसाले वगैरे सगळं काही ठेवून घेतलं. आणि हे आईस्क्रीम प्रीमिक्स पण आहे, ते पण मी ठेवलं. नंतर तुपाची भरणी ठेवली वरती. इथे ना मधाच्या बॉटल होत्या त्या ठेवल्या, आणि पाण्याच्या बॉटल पण तिथे ठेवून दिल्या. मधल्या पाण्याचं जे बॉटलचा कप्पा आहे ना तिथे ठेवून दिल्या. त्यानंतर सगळं फ्रीजमधल्या वस्तू, जे अनवॉन्टेड वस्तू होत्या ना, सगळ्या फेकून दिल्यात मी आज. त्यानंतर आम्ही निघालो फिरायला मस्त, आणि वातावरण खूप मस्त झालं होतं. आणि अक्षरशः दुपारचे 1 वाजले होते आणि 1 वाजता आम्ही फिरायला निघलो होतो. पण काही नाही, खूप दिवसानंतर आम्ही बाहेर निघलो होतो, त्यामुळे मला तर खूप मस्त वाटत होतं. आणि खूप दिवसापासून आमचं चाललं होतं बाहेर जायचं, पण आम्हाला काही वेळच भेटत नव्हता. म्हणजे मला वेळ असतो, पण स्पंदनच्या पप्पाला वेळ नसतो, त्यामुळं आमचं काही बाहेर फिरायला जाणं होत नाही असं सॅटर्डे संडे पण. आणि इथे थोडंसं ब्रेक म्हणजे घेतला आम्ही खाण्यासाठी थोडंसं, मग थोडंसं खाल्लं, परत निघलो आम्ही. आणि इथे नदी आहे इथे, म्हणजे इथे ओझरची जी नदी आहे ना, ओझरच्या इथली ती दिसते. ओझरचं मंदिर पण दिसत होतं तिथून. त्यानंतर आम्ही पोचलो लेण्याद्रीच्या गणपतीला. इथे बघा वर कशी सगळे माणसं दिसतात वरून जाताना. आणि इथून एंटर केलं ना, लगेच खेळण्याची दुकानं आहेत, परत हॉटेल्स आहेत छोटे छोटे, ब्रेकफास्ट करण्यासाठी छोटे छोटे स्टॉल आहेत. आणि परत इथे पूजेचं सामान, परत प्रसाद, बऱ्याच गोष्टी अशा बाजूने आहेत. आणि इथे ज्यांना म्हणजे चालता नाही, वृद्ध लोकांसाठी, लहान मुलांसाठी अशी त्यांनी सोय केलेली वरती जाण्यासाठी. आणि त्याचे चार्जेस पण बहुतेक बरेच असतील, मी काय विचारलं नाही. आणि इथे असं पायऱ्या चढून जायचं आहे वरती. म्हणजे पायऱ्या चढायला शक्यतो अर्धा तास, खूप हळू गेलं ना तर अर्धा तास लागेल, आणि फास्ट गेलं तर 15 मिनिटात पण तुम्ही जाऊन पोहोचणार. कारण की एवढ्या जास्त काही पायऱ्या नाही, पायऱ्या आहेत पण त्या जराशा उंच आहेत, आणि जास्त नाही आहेत पायऱ्या काही. आणि इथे बघा अशा लेण्या आहे वरती. आणि इथून आता मंदिर आहे आतमध्ये, गणपती बाप्पाचं मंदिर आहे, इथून आतमध्ये जायचं आहे. आणि आतमध्ये ना त्या दिवशी एवढी गरमी होती ना, चतुर्थीच्या दिवशी आतमध्ये सगळ्यांना पार घाम सुटले होते. एवढी गर्दी पण होती आणि एवढी गरमी पण होती त्या दिवशी. आणि मस्त गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि हे बघा इथे अशा लेण्या आहेत मस्त. आम्ही सगळं वरती जाऊन फिरून आलो वरतून.
गर्दी बघतायस तुम्ही, खूप माणसं होती आणि वरून असा व्ह्यू दिसत होता खाली मस्त. तिकडच्या डोंगरांमध्ये पाऊस दिसत होता आणि इथून वरून लोक खाली येत होती. आणि इथे वरती पण खूप आतमध्ये छान छान आहे. आणि हे बघा पोरांना खेळण्या घेतल्या. हे स्पंदनसाठी घेतले. ती पर्स आहे ना त्याच्या बहिणीसाठी घेतली. आणि एक जी छोटं ढोलकी वाजवणारा मणिमेव आहे ना ती आमच्या तीर्थासाठी घेतली, म्हणजे आमच्या छोट्या बेबीसाठी, 4 महिन्याचंच बेबी त्याच्यासाठी घेतली. आणि नंतर आम्ही निघलो तिथून परतीच्या प्रवासाला. म्हणजे आम्ही म्हणजे ओझरच्या गणपतीचं पण नव्हतं प्लॅन, हे म्हणले अचानकच इथून जाताच येते मंदिर, पण मग तिथूनच जाऊया आपण. मग परत ओझरच्या गणपतीसाठी आम्ही निघलो. तिथे पार्किंगला गाडी लावली आणि आम्ही चाललोय आता मंदिरात दर्शन घेण्यासाठी. आणि इथे पण भरपूर गर्दी होती, कारण अगेन तेच चतुर्थी होती. आणि इथे लग्न सोहळे होतात, सामूहिक विवाह सोहळे, ते लग्न पण होतं तिथे, त्यामुळं भरपूरच गर्दी होती त्यामुळं तर. आणि दर्शनासाठी तर खूप मोठी रांग लागली होती. आणि इथे पण मंदिराच्या बाहेर खेळण्या होत्या, खेळण्याचे दुकानं, परत पूजेचं सामान वगैरे हे दुकानच होती. आणि परत स्पंदन रडतच होता खेळणी घेण्यासाठी. घेतली खेळणी तरीही रडतच होता. रांगेत उभं होतो आम्ही दर्शनासाठी. आणि इथे हार घेतला, फुलं वगैरे घेतली आम्ही. आणि रांगेत परत उभं राहिलो तिथे. आणि रांगेमध्ये उभं राहिलो तर आणि रांगेत उभं राहिलो आणि तिथूनच खेळण्याची दुकानं पण दिसत होती रांगेतूनच. स्पंदन काही उभाच राहत नव्हता, बळच त्याला उभं केलं होतं. आणि वरती बघा, वरती त्याला असे लाईट दाखवत होतो आम्ही, वरती हे बघ ते बघ, असंच त्याला असं नादी लावत होतो. पण तो काही हे नव्हतं, तो काही इंटरेस्ट घेत नव्हता, कारण त्याला खेळण्याच घ्यायच्या होत्या. त्याला फक्त गाड्या लागतात, फक्त गाड्या. JCB ट्रॅक्टर तर खूपच आवडतो, सगळ्यात आवडीचा विषय तोच आहे त्याचा आत्ताच सध्या तर. आणि मस्त मंदिरामध्ये बघा एंटर करतच होतो आम्ही, पण तिथे फोन काही अलाउड नव्हता, म्हणून आतलं काही शूट नाही करता आलं मला. आणि इथे असं भजन चालू होतं, भजन चालू होतं तिथे ना. म्हणजे आळंदीचे कोणते तरी महाराज आले होते तिथे, आणि ते चालू होतं त्यांचं भजन वगैरे. आणि हे बघा लाईन किती मोठी होती, म्हणजे ना पूर्ण मंदिराला फिरून अशी लाईन होती, अशी वर चढून पण होतं मध्येच. आणि खूप छान दर्शन झालं, मस्त एन्जॉय केला आम्ही. आणि मस्त निघलो परतीच्या प्रवासाला. आणि ही ट्रिप खरंच आम्ही खूप एन्जॉय केली. आणि हे थोडे फोटो क्लिक केले, ते पण मी ॲड केले. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात नंतर परत एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.